Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. फॉर्म भरण्यासाठी जळगावमध्ये आलेले आहात. जळगाव बघायला गेलं तर भाजपचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. भाजप बोलला तरी 5 लाखाचा लेडा मी त्या ठिकाणी देऊ. आपलं काय आव्हान असणार? भाजपचा बालेकिल्ला वगैरे काही नाही. गेले 10 वर्ष नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांचे या भागातले चेले चपाटे यांनी लोकांची प्रचंड फसवणूक करून लोकांना आमिष दाखवून लोकांना भ्रमित करून तिथे विजय मिळवला आहे नक्की. पण संपूर्ण देशामधलं वातावरण, महाराष्ट्रात आहे, संपूर्ण देशामधलं वातावरण झपाट्यानं बदललं आणि बदलताना मला दिसत आहे. नरेंद्र मोदी यांच्या फसवेगिरीला आता या देशाची जनता अजिबात भुलणार नाही. आपण पाहिलं असेल महाराष्ट्रातल्या मोदींच्या सभांना अजिबात प्रतिसाद नाही. सभा झाली कधी, संपली कधी, मोदी परत गेले कधी, हे कोणालाच कळत नाही. मोदी येतात कधी, मोदी जातात कधी. मोदींचं जे काय हवा निर्माण केली होती गेल्या 10 वर्षात, ती हवा पूर्णपणे संपलेली आहे. या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीवर आहे. आणि खान्देशचं म्हणाल तर जळगाव असेल, रावेर असेल, नंदुरबार असेल, धुळे असेल, दिंडोरी असेल, नाशिक असेल, या सर्व जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील हे मला स्पष्ट दिसतं. उद्धव ठाकरे यांचं संतुलन बिघडलं आहे, मी संयमाने बोलतो असं म्हणताय उद्धव ठाकरे. आपलं एकनाथ शिंदे असं म्हणतात. कोण एकनाथ शिंदे? उद्याची निवडणूक झाली की एकनाथ शिंदे यांचं अस्तित्व या महाराष्ट्रातून संपलेलं असेल. संतुलन कोणाचं बिघडलं आणि कोणाचं काय झालं हे 4 जून नंतर कळलं. रवी राणांनी त्या ठिकाणी आरोप केलेले आहे की बच्चू कडू मातोश्रीवरून पैसे घेऊन काम करतात आणि मातोश्रीची बी टीम आहे. मी आता जळगावला आहे. साहेब, तुम्ही जळगावविषयी बोला. साहेब, गिरीश महाजन असं म्हणतात की दोन्ही जागा 5 लाखांच्या लीडने आम्ही जिंकणार आहोत. नशीब 50 लाखाच्या लीडने बोलले नाहीत. 50 लाखाच्या लीडने बोलले नाहीत याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो.